खुनी अमावस्या भाग 6. PSI देशमुख हतबल झाले होते. त्यांना समजेना केसचा छडा कसा लावायचा ते. कारण खुनी म्हणून त्या मुलीच्या भावाला अटक केली तरीही खून होतच आहेत. हतबल झालेल्या देशमुखांनी मंदारच्या घरच्यांना बोलवून त्याच्या वडिलांची व सियाची कसून चौकशी केली. खूप वेळ चौकशी करूनही पोलिसांच्या हाताला काहीच सापडले नाही. एक पथक रियाच्या कॉलेजवर जाऊन चौकशी करू लागले. तिचा कोणी बॉयफ्रेंड होते का, तिचा कोणी मित्र हे खून करत आहे का, याचीही कसून चौकशी केली. रियाच्या मित्र मैत्रिणीची यांचीही कसून चौकशी केली. तिच्या घरापाशी राहणाऱ्या शेजाऱ्यांचीही कसून चौकशी केली. पण पोलिसांच्या हाताला काहीच सापडले नाही. सिया व तिच्या वडिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सिव्हिल वेशातील पोलीस त्यांच्या घराच्या बाहेर पहारा देत होते. अमावस्याची रात्र उजाडली होती. पुन्हा शहरात भीतीचे वातावरण होते. आज कोणाचा खून होणार याची चर्चा सर्वत्र चालू होती. खूप रात्र झाली होती. समीरच्या घराबाहेर 20 ते 30 पोलिसांचा कडक पहारा होता. त्याच्या रूमच्या बाहेरही 2 हत्यारबंद पोलीस उभा होते. आज कसल्याही परिस्थितीत मास्कधाऱ्या खुन्याला पकडायचे म्हणून सर्वत्र पोलिसांनी फिल्डिंग लावली होती. रस्त्यानेही साध्या वेशातील पोलीस फिरत होते. खूप वेळ झाला. रात्रीच्या 4 वाजल्या तरीही मास्कधाऱ्या व्यक्तीचा पत्ता नव्हता. पोलिसांना वाटले आज खुनी पोलीस प्रोटेक्शन पाहून घाबरला. आज हल्ला होत नाही. समीरही खूप घाबरला होता. पण सर्वत्र हत्यारबंद पोलीस पाहून त्याच्या जीवात जीव आला होता. बिनधास्तपणे मास्कधाऱ्या व्यक्तीची वाट पाहत होता. तोच अचानक लाईट गेली. समीर खूप घाबरला. त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते. तोच बाहेर गोळी चालण्याचा आवाज आला. एका मास्कधाऱ्या व्यक्तीने पोलिसांवर हल्ला करत अंधाराचा फायदा घेत बाजूला असणाऱ्या गल्लीबोळातून जंगलाच्या दिशेने पळून गेला. काही पोलीस त्याच्या मागावर गेले. हे सर्व CCTV फुटेजमध्ये देशमुख साहेब पाहत होते. ते पाहून पोलिसांना आपापल्या पोझिशन घ्यायला सांगत होते. तोच अचानक CCTV फुटेजही बंद पडले. देशमुख साहेबाला समजेना काय होत आहे ते. अचानक 2-3 फायरिंगचा आवाज आला. पोलिसांनी समोर पाहिले तर 10-12 मास्कधारी व्यक्ती पोलिसांना समोर दिसत होते. पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करतात ते पुन्हा अंधाराचा फायदा घेत काहीच अंतरावर असणाऱ्या जंगलात पळून गेले. पण पोलिसांना समजेना 10-12 मास्कधारी व्यक्ती कोठून आल्या. पोलिसी त्यांच्या मागावर गेले. तोच एक हवालदार देशमुख साहेबांना फोन लावत, साहेब ताबडतोब जादा कुमक पाठवा. 10 ते 12 मास्कधाऱ्या व्यक्तीने आमच्यावर हल्ला केला व ते पळून गेले. त्यांच्या मागे जाणारे पोलीस अजूनही माघारी आले नाहीत. समीरच्या घराच्या बाजूला 3 ते 4 उभा असणारे पोलीस जादाची कुमक येण्याची वाट पाहत होते. देशमुख साहेब पोलिसांची जास्तीची कुमक घेऊन समीरच्या घराच्या दिशेने निघाले होते. तोच अचानक एक धुराचा बॉम्ब पोलिसांच्या बाजूला येऊन पडला. त्यातून धूर येत होता. सर्व पोलीस एक एक जण जमिनीवरती बेशुद्ध पडले. तोच मास्कधारी व्यक्ती जोरात शिट्टी वाजवत एक एक पायरी चढत होता. समीर घाबरून देशमुख साहेबाला फोन करत लागणार तोच दरवाजाला लाथ मारत तो मास्कधारी व्यक्ती घरात घुसला. आपल्या हातात चाकू घेत शिट्टी वाजवत तो समीरचा शोध घेत होता. कपाटाच्या मागे समीर लपल्याला दिसला. तो मास्कधारी व्यक्ती हळूवार पावले टाकत शिट्टी वाजवत समीरच्या दिशेने गेला. समीर त्याच्यासमोर हात जोडून, मला मारू नका, पाया पडतो, मला सोडा. तो देशमुख साहेब व पोलिसांची टीम येत समीरच्या घराला वेढा घातला व देशमुख साहेबांचा आवाज मास्कधाऱ्या व्यक्तीच्या कानावर आला. चारी बाजूने आम्ही घराला वेढा घातला आहे. तुझं वाचणं आता मुश्किल आहे. आता पोलिसांच्या स्वाधीन हो. हे ऐकताच तो मास्कधारी व्यक्ती हातात चाकू घेत घराच्या बाहेर धावणाऱ्या समीरच्या पाठीत चाकू जोरात खुपसला. तसा तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याच्या गळ्यात फास अडकावत त्याला वडत घराच्या छतावर नेत रशी आपल्या हातात धरत त्याला पोलिसांसमोर खाली फेकून दिले. समीरच्या गळ्याला जोरात फास लागताच त्याने आपला जीव सोडला. त्याच्या तोंडालाही मास्क लावला होता.
तो मास्कधारी व्यक्ती आपल्या हातातील रशी दुसऱ्याच्या घराच्या छतावर फेकत त्याला अडकवत त्यावरून घसरत पुढे जाऊ लागला. त्याला पाहताच पोलीस त्याच्यावर फायरिंग करत होते. तोच पोलिसांच्या फायरिंगमुळे रशी तुटून मास्कधारी व्यक्ती जमिनीवरती खाली पडली. पोलिसांनी त्याला चारही बाजूने घेरले. एक एक करत 100-200 पोलिसांचा वेढा त्या मास्कधाऱ्या व्यक्तीला पडतो. देशमुख साहेब त्याच्या जवळ जात त्या मास्कधाऱ्या व्यक्तीच्या डोक्याला बंदूक लावत त्याच्या तोंडावरील मास्क काढत त्याच्या हातात बेड्या ठोकतात. तो मास्कधारी व्यक्ती पोलिसांकडे पाहत जोरात हसत असतो. तो मास्कधारी व्यक्ती कोण आहे? आता शेवटचा राहुलचा खून होणार का? पोलीस त्या खुन्याचं काय करणार हे पाहूया पुढील भागात. या कथेचे रहस्य जाणून घेण्यासाठी आजच आमचा चॅनल सबस्क्राईब करा.